त्याला काही करून फोन लागलाच पाहिजे. बस झालं आता, सगळे रिच्युअल्सही संपले. आता नाही राहू शकत मी अजून इथे. गॉड. ओवी, बाळ झालं आवरून? हो. फळं आणले तुझ्यासाठी, खाऊन घे. मग मी ना हा चॅलेंज घेते. तुम्ही काय म्हणता ना, उपवास, ते करते. बघूया मला माझा नवरा भेटतोय का. थँक्स, बट नको मला. का ग? माझा उपवास आहे. काय उपवास? हो. खूप चांगली गोष्ट आहे ओवी, तुझा उपवास आहे. पण फळं चालतात का ग उपवासाला? हे खाऊन. नाही नाही, माझं ते कडक उपवास आहे. निर्जाली. निर्जळी? हा तेच. ते मला बोलता येत नाही, पण तेच करणार आहे मी. ओवी बाळा, चांगली गोष्ट आहे की तुला उपवास करावासा वाटतंय. इथल्या 4 गोष्टी शिकतेस, त्यात खरंच आनंद आहे मला. पण पहिलीच वेळ आहे ना तुझी. इतका कडक उपवास, थोडं खाऊन घे ना. नो, मी एकदा डिसाइड केलं की मी मागे फिरत नाही. ओवी तसं नाही, पण मला प्रूव्ह करून दाखवायचंय. हे असं उपवास करून नवरा नाही भेटत. यासाठी उपवास करतेस तू? हो. कारण काही असो, तू उपवास करतेस हे माझ्यासाठी महत्वाचं. बरं, तू उपवास करतेच आहेस तर एक छोटीशी गोष्ट आहे, बघ पटली तर. आता उपवास करतेस तर संध्याकाळी पूजा करून मगच उपवास सोडावा लागेल तुला. मग पूजेसाठी येताना साडी नेसून येशील. साडी? फक्त पूजेसाठी. ओ, कळतंय मला. वराचे दिवस असत, 4 लोक घरात येतात, आणि ह्या पर कसाही तोकड्या कपड्यात फिरता. परके कोणी पुरुष इले तर आमच्या बायका दोन्ही खांद्यावर पदर घेतात. तोकडे कपडे ना हाय चालाचे नाही. लोक तोंडात शेण घालूसाठी लंडनात नाही जातले. हय हय आमच्या तोंडात शेण घालतले. तू ओरडून काय होतला? मावशीन समजावून सांगू नको भाची. अगो तू इतकं बोलतस, तू काच अटॅक येईल. बाय गे बाय, बघ तू माझ्या मरणाचीच वाट बघ. अगो दिवस काय, तू बोलतस काय? दायचे लालिताई, अहो मी काय म्हणते, चला ना पूजेची तयारी करूयात. बायका येतील आता हरतालिका पूजायला. बघे काय म्हातारीनं तयारी करूची? नाही अहो, म्हणजे तसं नाही दायचे, तयारी झालीये सगळी, पण आता पुढे काय करायचं ते सांगा ना. वाची लाव. झाली तयारी? हा दादा, झाली तयारी. अगो तू हे इकडे तू उचल पहिले. हा, आणि अगरबत्त्या लाव. दादा उभा नाही हय सर. आता तर हय होता, खय गेला? उमा, गो उमा. जायचे आई. कोण हा मागे साडी नेसलेला? ओके बाय.
डोळे असत नाका. कोण पडला आज? देवा. अय्या, यांच्या डोक्यावर तर अक्षता पडल्या. श्रीनू. आई मी ते ते मी काय? हा, तू असं अचानक कसं होईलस? अगं ते काम लवकर संपलं म्हणून रात्रीच आलो. गणपतीची आरास करायची होती ना, म्हणून म्हटलं गुपचूप जाऊया. तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, माळा लटकवायच्या होत्या. तर काय? तर काय तर काय? काय नाही, मी हातपाय धुवून येतो. आई हे गणपतीचं सामान मी आलो हातपाय धुवून. ए फॉरेन दीदी, तुझ्यावर आणि ज्याच्यावर अक्षता पडल्या ना, तो आमचा श्रीनू दादा. तुला आवडला? दुःखू. दुग्ग्या, नीट पकड ना, पाडशील मला. पकड जरा. हो निशी, फुलं हवी ठेवलेली आता. कर ना पटकन. मार खाशील. सोडू? सुंदर केलीस ग निशी. हा. आहे ना. अरे काय करून ठेवलंय सगळं. काढ ते गळ्यातलं. तुम्हाला वर माळा लावायला देत नाही. पकड आहे खाली. हा, चल इकडे. वहिनी, दरवर्षी आपल्याला गणपतीची तयारी करून जास्त दिवस मिळतात, पण ह्यावेळी आपल्याला मिळूक नाही. ते आपल्या घरात कार्य होता ना म्हणा, म्हणून सकाळी दादाने सांगितल्या की गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी माती घेऊन ये. ती मी आणली आहे. ए डुग्गू, जा मोठ्या बाबांका बोलून हार. हा, गणपती येलो. गणपती बाप्पा मोरया. हे काय आहे? माती. मग गणपती कुठे आहे? गणपती सगळीकडे असतो. आपण केलेल्या कामात असतो, समोरून मदत करणाऱ्या माणसात असतो, निसर्गात असतो, सगळीकडे असतो. दादा मामा, गणपती बाप्पा सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा. चंदनाची कुटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुणझुणती नुपुरे चरणी गागरिया.
मंगल मूर्ती एक्सक्यूज मी. काय काय बोलली तर? एक्सक्यूज मी म्हणजे बाजूला वा असं. बाजूला वा म्हणाली ती दादा. हा उमाताई, अहो आता हे काय? आता काय? हळू बोल गो. अहो हे आता काय करताय? पुन्हा मोदकाचं घाट घातला? होय गो मंजू, ओवीक नैवेद्याचं मोदक मिळालोच नाही. अरे असं कसं? आपण केवढे केले होते? होय गो केले, पण उंदीर मामा कोण सांगणार? गणपती बाप्पा सोबत उंदीर मामा पण आवडतात ना मोदक. उंदीर मामा? असं काय बोलताय? हो मंजू, उंदीर मामान खाल्ले मोदक. डुग्गू, तुम्हाला सांगते उमाताई, हा उंदीर नाहीये, बोका आहे, बोका. काय रे, कशाला खाल्लेस? अगं पण मी नाही खाल्ले मोदक, सगळे मोदक बाप्पाला खाल्ले. बघितलं, बाप्पाने खाल्ले. हा डुग्गू, तुला मी सांगितलं होतं तेवढा एकच मोदक खायचं. का खाल्लास तू? तुला बोलले होते ना मी. उमाताई सोडा तुम्ही त्याला. कशाला खाल्लास मोदक? तुला मी दिला होता ना आधी. पण मला आवडतात. आवडतं तुला. मार खायला पण आवडतं ना. तुला दाखवतेस मी आता. हा उलट बोलतो. माझ्या झिलाक मारू नको. काय उमाताई, घ्या. बघितलं ना, आता याला खोबरं पण खायला पाहिजे. खाऊ दे गो. अहो काय करते? नको उमाताई, राहू दे. डुग्गू, मी तुम्हाला सांगते, हा काही तुम्हाला मोदक बिदक करू देणार नाहीये. मी त्याला घेऊनच जाते इथून. असू दे गो. नाही, तू चल आधी. डुग्गू, डुग्गू थांब. हा, तुला आधीच सांगितलं होतं मी, मध्ये मध्ये करायचं नाही. कळत नाही तुला? चिनू, ए चिनू, हा जरा इकडे. तर वरचं पातेला काढून दे माका. बर. हे हा, अगो उमा, नारळ खाऊन झालो. जुने गोष्टी आठवत राहिला ना की आता होता. दायचे, अगं असं का बोलतेस तिला? हे बघ, आपली कोणी नसली तरी जी गेली ती तिची बहीण होती ना. जरा तिची पण बाजू समजून घे ना. श्रीनू, हे जे पांढरे झाले आहेत ना, ते उन्हान नाही जाऊ. सतत दुसऱ्याचा विचार करून चालणार नाही. कळत तुका कधीतरी. आणता पातेला इकडं. लपवून तर नाही ठेवला ना? थोडे इथे लंडन मध्ये असं नसतं. थँक्यू. व्हॉट? सॉरी सॉरी सॉरी. दॅट्स फाईन. तशी पडणार होतं. ऍक्च्युली मला वाटतं आपली भेटी अशीच होणार आहे. धक्का लागणं. पण ते नाही का पिक्चर मध्ये दाखवतात, कोणतरी इथून येतं, कोणतरी तिथून येतं, मग धक्का लागतो, पुस्तका खाली पडू दे.
पुस्तक पडू दे. आणि फक्त भेटच होते आपली, अशी फॉर्मली ओळख काही झालीच नाही. हाय, मी श्रीनिवास. श्रीनिवास. हा. नाईस नेम. मी ओवी, फक्त ओवी. हा, नाईस नेम. हा, मोदक उमाईने पाठवला. उमाई? तशी ती माझी मामीच आहे, पण लहानपणापासून सगळं आईसारखंच केलं ना तिने, म्हणून उमा आई, मग त्याचं उमाई झालं. ग्रेट. मोदक. येस. या हातांनी खाणं ना इम्पॉसिबल आहे. तूच भराव ना. हा, मी ते नको खाऊ का मोदक? मी बस. हा, बस ना. माझ्यासाठी माझं गाव, माझी माती खूप मोठी आहे. आणि याच मातीने खूप काही दिलंय मला, आमच्या सगळ्यांनाच. आणि जे दिलंय ना ते खूप मोठं आहे. आज काय माहितीये का? ऋषी पंचमी. म्हणजे माहितीये काय? भाज्या आहेत, भाज्या. आज या सगळ्या भाज्यांची भाजी कोकणातल्या प्रत्येक घरात होणार आहे. आणि या सगळ्या भाज्या अशा आहेत ज्यात कुठल्याही जनावराला घाम गाळावा लागत नाही. आमची जमीन नांगरणाऱ्या गुरांबद्दल आदर म्हणून आज फक्त याच भाज्या खातो ज्या स्वकष्टाने उगवले. हे सगळे संस्कार कुठले म्हणायचे? या आमच्या मातीतले. आणि या मातीलाच, या पाण्याला तुमच्या प्लांटचा भाग करू म्हणता. शिर्के, या तुझा आता सारखा हुक लागलाय. माफ करा दादा, गेल्या वेळेस सुद्धा तुम्ही हेच सुनावलं होतं, पण काय झालं? स्वदेशीचा नारा पुकारणाऱ्या दादा खोतांच्या घरात परदेशी माती, तिथल्या संस्कारात वाढलेली मुलगी राहतेच ना. मग एखादा प्रकल्प आला तर काय फरक पडणार आहे? ती पाहुणी आहे, ती इथून निघून जाणार आहे. तुमचा प्लांट निघून नाही जाणार आहे. हे का फिरवताय तसं? घरात वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी, म्हणजे देवाचा वास घरात सगळीकडे असावा म्हणून. प्रिय संध्या, कशी आहेस? चांगलीच असशील अशी अपेक्षा करते. तुला विचारायचं आहे सगळं, पण तुझ्याशी बोलण्याची परवानगी नाहीये. माझ्या खोलीत काय करतोस?
काय विचारतंय? माझ्या खोलीत काय शोधतेस? उत्तर द्यायचं नाहीये की खरं सांगायचं नाहीये? काय विचारतंय? मी ते ऍक्च्युली काय या परत चुकलीस? कितीदा चुकशील? अगो खोली परत चुकलंस ना? हो ना? हो सॉरी बाय मिस्टेक. वाटलंच माका. ओ गेल्या वेळी पण अशी चुकून या खोलीत दिली होती. एवढा घर आणत कळत नाही ते का. बघू काय नाही, आधी कपाट बंद करते. हे कपाट पण तुझं नाही आणि खोली पण तुझी नाहीये. हा चल मी तुका तुझी खोली दाखवते. चल. काय ऋषी गेला पोचला. हा चल 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 आणि पायाखाली बघ पण. हॅलो जायचे. हे परत येईपर्यंत मी सगळं नैवेद्याचं आवरून घेते. हा काय काम असत तर सांग मका. अगो तू जरा गप रव. ता करीत सगळा. उगाच त्यांच्या कामात लुडबुड करून त्यांचं काम वाढवू नको. हा तू जरा एका जागी गप बसून राहू गो बाय माझे. हा गौरी आई, अगो तुझ्यामुळे जे मायर वाशिणीक काय तर मान मिळता, नाहीतर मी काय पर का माका कोणी विचारता ना. काय लागली ताई? अगो पोरा काय रवली? अगो येवा. आहे गौरीच्या समोर नतमस्तक होणं हे खोतांच्या घरचे संस्कार असतात. आहे हाय मिट्स.
I'll definitely get my passport today. Hi, Mitz. I've texted you something. Oh, great. काय चाललेलं? मैत्रिणीशी बोलता? Thanks for the ticket, yeah. तिकिटी? उभा अगो तो ता तुझा पाहुणी बघ काय करता. काय केलं त्यांना? ताई मी समजवते त्या का. अगं नाही, इंग्लिश मधून काहीतरी बोलत होता तिकिटा संदर्भात. मैत्रिणीशी बोलत असत. तुम्ही चला बघू, सगळे वाट बघतात, कार्यक्रम सुरू करूचा. चला चला. तिकिटी? अहो शिंका, आता हे जो मैत्रिणी पण येतात की काय? ह्या एक काय कमी हा? बाकीचा पण लंडन इकडे येता हा? निशी, हे मेल्या, हय आम्ही एवढ्या जणी असत आणि तू फक्त निशीचेच काय फोटो काढतास. आमचे पण काढ. होय काढताय काढताय. अरे ये ये. ओवी बाळा इकडे ये 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 इकडे. या दोघींचे फोटो काढ. वा, निशी अगो तूच चांगला दिसता फोटोत. छाया, ओवीचा फोटो पण छान आलाय. दोघी बहिणी अगदी सुंदर दिसतात. अजून एक काढू. हा, एक. फोटो अरे अजून एक फोटो. अरे अजून एक फोटो. एक फोटो. फायनली हातात पासपोर्ट आहे, तिकीट झाली आहेत, सगळं मॅनेज झालं. नाउ नो वन कॅन स्टॉप मी. हाय मित, थँक्यू सो मच यार, तू माझं तिकीट मॅनेज केलंस. अच्छा लिसन, आता इथे विसर्जनासाठी सगळे बिझी असतील ना, तेव्हा मी इथनं विसरणार. येस, सी यू सून. बाय बाय. ओवी, ओवी, ओवी. काही हवंय का तुला? नाही नाही, काही नाही. ठीक आहे ना सगळं? हो. तू इथेच आहेस तुझ्या खोलीत मगापासून? हो हो हो, इथेच आहे ना मी. मी तिथे बाहेरच होते ना. ते आपण काय करत होतो, फुगड्या. हा फुगड्या, तेच तिथेच बाहेर होते मी. तू पण होतीस ना सोबत? काय झालं?
नाही नाही, काही नाही काही नाही. ऍक्च्युली खरं सांगू, मॉम ना नेहमी सांगायची मला गणेश फेस्टिवल बद्दल. तेव्हा कळलं नाही मला, पण खरंच मला ना खूप मजा आली आज. खूप एन्जॉय केलं मी. थँक्यू सो मच. मी असे बरेच सण साजरे करतो आपण, तुला खूप आवडतील. ओवीकडे ती पिशवी कागदपत्र असतील असं वाटत नाही. खय गेली ती पिशवी? बरं, थकली असशील ना तू? छान आराम करा, उद्या विसर्जन आहे. हो ऑफकोर्स, उद्या खूप काही काही आहे. बरं, येते. छाया, आता बस झालं. काय झालं? अगं चल, ठेव तुझ्या घरी. करतोय ना. करतोय काय? ओरडतील तुझ्या घरचे आणि इकडे ते माका ओरडतील. उलट तेच बोलतात की तू खोतांच्या घरात ये जा कशा करतस, त्यांच्याच घरात जा कायमचा. आणि इथे राहून काय करणार आहेस? काय करणार म्हणजे जाता करतय ताच करणार. भांडी घासणार, भांडी लावणार, कोणात काय हवा नको त्या बघणार, माणसांची काळजी घेणार, सगळं करणार. हे जरा जास्तच होते. हा, होऊ दे. माझा काय तुझ्या त्या लंडनच्या बहिणीसारखा नाही हा. चवळीची शेंग जरी दिसत असला ना तरी कामामध्ये कधी कमी पडूचही नाही. लंडनचा नाही, नांदिवलीचा चेडू हा, कोकणातलो चेडू. कळला ना? लक्षात ठेव. छायाबाई, कळलं. अगो, तर माका सांग, तुझ्या बहिणीकडे चांगला फुगडी घालू कसा येता गो? काय इंटरनॅशनल फुगडी प्लेअर हा काय? काय काहीतरीच. अगो काहीतरीच नाही, चांगला खेळता. मग बहीण कोणाची? वा, चांगला केलास गो. आता बहीण आल्यानंतर स्वतःच्या मैत्रिणीला विसरलास? छाया, तसं नाहीये, तसं नाहीये गो. असं नाही म्हणे. इतके दिवसानंतर ना तिला असं हसत खेळत फुगडी घालताना बघून ना मनाला समाधान वाटलं. मावशी गेल्यानंतर तिच्या वाट्याला आले दुःख कमी नाहीये ना. आणि या सगळ्यातनं ती सावरतीये हे जास्त महत्वाचं आहे. खरा हा. पण सावरताना हयच रमणार नाही ना. त्याची पण स्वप्न नाही आहेत ना ह्या घरातली भांडी घासूची. म्हणजे म्हणजे अगो ती पाहुणी असाय ना, म्हणजे आता पाहुण्यासारखा राहायचा. तू आता लंडनला गेल्यानंतर तू थै किती दिवस राहशील? छे छे, मला नाही जमणार तिथे. आठवडाभरात परत येईन मी. हा, मग तुझी बहीण हय येऊन आठवडं झालो ना, मग आता थै तिला जायला नको? अगो तिचा बापूस पण गेलो. काय झालंय काय तुला? हा, तू काय नाही झाला गो. छाया, ओवी इकडे राहिली तर तुला काय अडचण होणार आहे? मी तर म्हणते तिने छान असं 4-5 महिने राहावं. नको? वर्षभर राहावं. वर्षभर? वर्षभर म्हणजे कसं तिथे छान रुळेल ना.